नमस्कार, भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त अशी अख्खे मूग टाकून तांदूळाची खिचडी। ती आपण एखाद्या आजारी माणसासाठी हलकं डाएट म्हणून पण वापरू शकतो। हे बघा, त्यासाठी मी घेतले आहे 2 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी मूग। आणि मी यासाठी वापरणार आहेत कांदा, टमाटा, बटाटा, शेंगदाणे, कोथिंबीर आणि कढीपत्ता। आता आपण कुकर गरम करून त्यात 2 पळ्या तेल टाकणार आहोत। हे बघा, असं 2 पळ्या तेल टाकलंय। 1 चमचा मोहरी छान तडतडली की 1 चमचा जिरं, त्याचबरोबर कढीपत्ता पण छान तडतडला की त्यात आपण जे पाव वाटी शेंगदाणे घेतले आहेत ते टाकायचे। हे बघा, त्याला छान हलवून घेतलं। छान तळले आहेत, खूप जाळायचे नाही, नाहीतर कडवट लागतात शेंगदाणे। आता त्यात आपण बटाटा आणि कांदा घालून घेऊ। तो छान ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊ। हे बघा, ह्याच तेलामध्ये छान असं शिजेपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत। हे बघा, छान फ्राय झाला आहे। आता आपण टोमॅटो टाकणार, ते पण आपण एखादा मिनिट शिजवून घेणार याच्यामध्ये। हे बघा, टोमॅटो शिजले आहेत। मी आता टाकला आहे 1 चमचा गरम मसाला, 1.5 चमचा टाकला साधारण, 1 चमचा लाल मिर्च पावडर, पाव चमचा हळद आणि चिमूटभर हिंग, हे सगळं टाकलं। आता आपण जे भिजवून घेतलेले मूग आहे, हे मूग मी 4 तास भिजवून घेतले आहे साधारण। हे बघा, असे मस्त दिसत आहे। त्याचबरोबर 2 ते 3 वेळा धुवून घेतलेले हे इंद्रायणी तांदूळ आहे। मी शक्यतो इंद्रायणी तांदूळ वापरते आणि खिचडीसाठी मला हाच तांदूळ आवडतो। त्यात पण भरपूर प्रकार असतात, तुम्ही पण कधी वापरून बघा। काही जणांचं म्हणणं असतं इंद्रायणी तांदळाचा भात चिकट होतो, पण असं काहीच नाही, माझा कधीच भात चिकट होत नाही। हे साधारण 7 ते 8 महिने जुने तांदूळ आहे। हे बघा, आता आपण हे छान मिक्स करून घेणार। यातलं पाणी पूर्ण आटलं पाहिजे एवढं याला परतून घ्यायचं। ते असं गॅस चालू ठेवून मीडियम गॅस ठेवायचा। हे बघा, आता आपण टाकणार आहोत 1 चमचा मीठ। आता आपण ही लाईट अशी खिचडी बनवतोय, म्हणजे खूप जास्त तिखट पण नाही। तर तुम्ही ही एखाद्या पोट बिघडलेल्या किंवा आजारी पेशंटला वापरू शकता। आता आपण पाणी घालणार आहोत खिचडीची। आपण मूग भिजवून घेतले, म्हणजे खूप जास्त पाण्याची गरज नाही। साधारण 1 बोट वरती येईल एवढंच आपण पाणी टाकणार आहोत, कारण मुगामध्ये ऑलरेडी मॉइश्चर आहे। खिचडीच्या वरती घेतले आहे पेरणी साधारण पाणी 5 ते 7 मिनिटं ते भिजले आहे। हे बघा, खिचडी खूप मी साधारण 1 बोट वरती येईल एवढं पाणी घातलं आहे। एवढं हे बघा, थोडंसं अजून घालते। हे बघा, एवढं पाणी ही खिचडी शिजायला सफिशियंट आहे। हे बघा, आता आपण पाणी टाकलं आहे। आपल्याला छान उकळी आली तेव्हा झाकण लावायचं, आधी झाकण लावायचं नाही, नाहीतर आपले खिचडी वाफळून जाते। हे बघा, अशा आता आपण उकळी आल्यावर लावलं आहे, त्याच्यामुळे फक्त 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या। हे बघा, 2 शिट्ट्या झाल्या, आपला कुकर थंड झाला आहे। अशी आपली मस्त अशी छान अशी मऊ लुसलुशीत खिचडी बनवून रेडी झाली आहे। आपल्या रात्रीच्या जेवणासाठी किंवा एक छान असं ऑप्शन होऊ शकतं। हिरव्या मूग टाकून बनवलेली अशी ही खिचडी खूप सुंदर लागते आणि टेस्टही खूप छान येते। त्याचबरोबर आपण एक हलकं डाएट म्हणून पण रात्री घेऊ। हे बघा, अशी आपली छान लुसलुशीत आणि मऊ अशी खिचडी मी कढीसोबत सर्व केली आहे। कढीची रेसिपी ऑलरेडी टाकलेली आहे, तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकते। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब